नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शनिवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सोलापूर शहर विकासाच्या प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी शनिवारी जोरदार बॅटिंग केली. आयटी पार्क, उड्डाणपूल, B2 जमिनी, DP रोड, गो तस्करी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आदी विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत शासनाचे लक्ष वेधले. आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, सोलापूरच्या विमानसेवेचा रखडलेला प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सोडविला गेला. विमानसेवेमुळे सोलापूर जगाच्या नकाशावर आल्यामुळे सोलापूरचा विकास होण्यास प्रारंभ झाला आहे. सोलापूरला आयटी पार्क मंजूर झाल्यामुळे सोलापूरच्या विकासाची पोकळी भरून निघणार आहे. सोलापुरातील अनेक चाळींवर चुकीच्या पद्धतीने B2 लावण्यात आलेला आहे. ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेल्या 100 ते 150 वर्षांपूर्वी तयार झालेल्या 14 मोठ्या चाळींचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे. या चाळींमधून 10,000 नागरिक राहतात. हजारो कामगारांच्या घरांचा प्रश्न असल्यामुळे आणि याकरिता सरकारकडे कोणत्याही निधीची मागणी नसल्यामुळे या चाळींच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून ही समस्या सोडवावी, अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात केली. केंद्र सरकारच्या काही जागा ताब्यात न आल्यामुळे गेल्या 10 वर्षांपूर्वी सोलापूर शहरासाठी मंजूर झालेल्या 2 उड्डाणपुलांच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. केंद्र सरकारच्या जागेचे भूसंपादन होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि लवकरात लवकर उड्डाणपुलांचे काम सुरू करावे, अशी मागणीही आमदार कोठे यांनी केली. 1966 साली सोलापूरला मंजूर झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अद्याप सोलापूरला मिळालेले नाही. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर केले आहे. सध्या सुरू असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या 34 एकर जागेचा आणि उपलब्ध इमारतींचा उपयोग करून 2026-2027 या शैक्षणिक वर्षात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापुरात सुरू व्हावे. क वर्ग आणि ड वर्ग महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये DP रोड, रिंग रोड करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याच्या नियमाचा फटका सोलापूरला बसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने DP रोड करण्यासाठी विशेष योजना आखावी आणि या माध्यमातून 12 मीटरपेक्षा जास्त मोठ्या रस्त्यांचा विकास करावा, अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी केली. शासनातर्फे सोलापूरला मंजूर झालेल्या 100 इलेक्ट्रिकल बस प्राधान्यक्रमाने सोलापूरला मिळाव्यात, असेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले. सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर गोतस्करी होत आहे. ज्या गाडीतून गोतस्करी केल्याबद्दल संबंधित गाडीला दंड लावण्यात आला आहे, अशा गाडीतून पुन्हा एकदा गोतस्करी झाल्यास ती गाडी शासनाने स्क्रॅप करावी, अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी केली. आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख इन्फ्रामॅन असा केला. शिक्षण, उद्योग, रोजगार आदी सर्व क्षेत्रात राज्य सरकार चांगले काम करत आहे. अक्कलकोट रस्ता औद्योगिक वसाहतीत पूर्वीच्या आमदारांनी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या औद्योगिक वसाहतीसाठी 56 कोटींच्या रस्त्यांना मंजुरी दिली आहे. सरकार राज्यभर करत असलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे आमदार कोठे यांनी अभिनंदन करत आभार मानले.